काय दुर्दैव असेल महाराष्ट्राचं. छत्रपतींच्या नावाखाली आम्ही मतं मागतो, पण छत्रपतींच्या नावाखाली मतं मागण्यापेक्षा छत्रपतींचा एक तरी गुण आम्ही आत्मसात जर केला तर महाराष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या कलियुगामध्ये काय होणार आहे तुकाराम महाराज सांगतात, मद्यपानाची शिराणी नवनितासी न पुसे कोणी, मेळविल्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. महिला मंडळ, लोणी श्रेष्ठ का दारू श्रेष्ठ? लोणी. पण जास्त किंमत कशाला आहे आज? लोण्याला आहे का? पतिव्रताबाई श्रेष्ठ का व्याभिचार करणारी श्रेष्ठ? पतिव्रता श्रेष्ठ. पण हा कलीचा प्रभाव आहे. एवढंच नाही, शौनकादिकांनी सांगितलं म्हणे सर्व क्षेत्रातील लोक, त्यामध्ये राजकीय क्षेत्रातले घ्या, ते आपला धर्म टाकतील, आपला धर्म टाकतील. काय दुर्दैव असेल महाराष्ट्राचं. छत्रपतींच्या नावाखाली आम्ही मतं मागतो, पण छत्रपतींच्या नावाखाली मतं मागण्यापेक्षा छत्रपतींचा एक तरी गुण आम्ही आत्मसात जर केला तर महाराष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवरायांचे विचार कसे होते? माझ्या राज्यातील शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही कोणी हात लावणार नाही, माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या गवताची काडी देखील गहाण पडणार नाही, याची दक्षता घेणारा माझा राजा शिव छत्रपती होते. एवढंच नाही, श्रींच्या आबरूची लक्तरी वेशीवर टांगणाऱ्यांचा चौरंग करणारा माझा राजा होता. आणि आज मोठमोठ्याला गप्पा आम्ही मारतो, हिंदू म्हणून जन्माला येतो आणि त्या लव जिहादच्या जाळ्यात अडकतो. आणि समाज फक्त कॅन्डल्स घेऊन रॅल्या काढतो. पण त्यापेक्षा जर एखाद्या धर्माला धरायचं आणि भर चौकामध्ये जर त्याला फाशी दिली किंवा चौरंग जर केला, काय कुणाची हिंमत आहे पुन्हा अतिप्रसंग करण्याची? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण थांबण्याकरता प्रत्येकाच्या रक्तामध्ये काहीतरी सळसळ झालं पाहिजे की वाईट आहे. पण आम्ही ते करत नाही, कारण आज जो प्रसंग आहे तो दुसऱ्याच्या लेकी बाळीवरती, आपल्या नाही ना. पण खरं सांगू, तो प्रसंग कधी आपल्यावर येईल हे कुणाला माहिती? सर्व आपला धर्म टाकतील. आज तुम्ही बघा, लांब कशाला, पैठणमध्येच धर्मांतराची संख्या खूप वाढत चालली. आपला धर्म टाकून दुसऱ्या धर्मामध्ये चाललेत लोक. पण दुसऱ्या धर्मामध्ये जाण्यापेक्षा आपला धर्म किती श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मामध्ये काय नाही. वैदिक परंपरा ज्या धर्मामध्ये आहे, वैदिक संस्कृती ज्या धर्मामध्ये आहे, त्या धर्मापेक्षा जर आम्ही दुसऱ्या धर्माचा जर विचार करत असेल तर याच्यापेक्षा पाप दुसरं कोणतं? आता मागे आमच्या संस्थेवरती काय ख्रिश्चन धर्माचे लोक आले. म्हटलं तुम्ही कोण? म्हणे आम्ही ख्रिश्चन धर्माचं प्रचार प्रसार करणारे आम्ही आहोत. त्यांनी त्यांची ती माला होती म्हणे हातात घ्या म्हणे. म्हटलं कशा करता? तर ते म्हटले की तुम्ही हातात तर घ्या, तुमचा उद्धार होईल. त्यांचं ती माळ हातात घेतल्याच्या नंतर म्हणे तुमचा उद्धार होईल. म्हटलं हो का? मी एका मुलीला आवाज दिला, म्हटलं आपली ज्ञानेश्वरी घेऊन ये बरं. ती ज्ञानेश्वरी घेऊन आली. म्हटलं ना हिच्याकडे, ह्या ग्रंथाकडे बघा म्हणे. म्हणे पाहिलं. म्हणे काय? म्हणजे झाला तुझ, म्हटलं झाला तुझा उद्धार. आमचे धर्मग्रंथ एवढे श्रेष्ठ आहे, त्याच्याकडे पाहिलं तरी आपला उद्धार आहे. मग कशा करता परधर्मीय, कशा करता
त्यांच्या ग्रंथाचं अवलोकन कशा करता करायचं? प्रत्येक धर्म आपापल्या जागी श्रेष्ठ आहे, पण ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलो तो धर्म आपल्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठच असला पाहिजे. आणि आज जर आम्ही आमच्या धर्माविषयी जर जागृत झालो नाही, आम्ही आमच्या मुलाबाळांना जर धर्माविषयीचं जर ज्ञान दिलं नाही, तर खरोखर बांगलादेशची जी स्थिती आज आहे ती भारताची व्हायला वेळ लागणार नाही. यामध्ये किती जणी अशा आहेत बरं की ज्यांनी आपल्या मुलाबाळांना ABCDचं ज्ञान देत असताना आपल्या धर्मग्रंथाचं ज्ञान दिलं? खरं सांगा बरं. ए पुरीनो, A फॉर वा, B फॉर Z फॉर, अरे वा. ऐका, A फॉर ॲपल म्हणजे खाण्यापासून, Z फॉर झेब्रा, झेब्रा म्हणजे गाढवाचा प्रकार आहे. खाण्यापासून गाढवापर्यंत पोहोचवती ती भाषा म्हणजे इंग्लिश भाषा आहे. पण आम्हाला इंग्लिश भाषा जास्त आवडते, पण आम्ही आमच्या मराठी भाषेत कधी विचार केलाय का? अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जी पोहोचवते ती आपली मराठी भाषा आहे. A फॉर ॲपल सांगितलं बरोबर ना? आपला हिंदू धर्मग्रंथ कोणता? महाराज चिटिंग नका करू. आपला हिंदू धर्म कोणता? पटपट पटपट सांगा, आपल्याला कथा भाग पुढे घ्यायचा. संस्थेतल्या नका सांगू. नाही ना माहिती? हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, हसण्याचा विषय नाही. जर आम्हाला आमच्या हिंदू धर्माच्या ग्रंथाचं जर आम्हाला नाव सांगता येत नसेल तर याच्यापेक्षा शोकांतिका दुसरी कोणती? मग काय करायचे एवढे सप्ते, काय करायचे एवढे कथा, कशाला कीर्तन, कशाला काय? आपल्याला आपल्या धर्माविषयी जागृत होणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. पोरींनो, गीता इज नॉट अ बायबल ऑफ हिंदुइझम बट इट इज अ बायबल ऑफ ह्युमॅनिटी. गीता हा ग्रंथ फक्त हिंदू धर्माचा नसून हा समग्र मानव जातीचा ग्रंथ आहे. सगळ्या ग्रंथांचा, सगळ्या वेदांचा सार एका या भगवद्गीतेमध्ये आलेला. गीतेवरती भाष्य करण्यात आलं. गीतेचा प्राकृत भाषेमध्ये विस्तार करण्यात आला, ती म्हणजे ज्ञानेश्वरी. गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल. खरं सांगू का, माझ्याकडे लक्ष असू द्या, गीता आणि ज्ञानेश्वरी या दोघींच्या व्यतिरिक्त आपला जीवनाचा उद्धार करणाऱ्या जगताच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. घरी पारायण करणं होत नाही तर सप्त्यामध्ये आयोजन केलं जातं. ह्याच्यातल्या कोण कोण बसलेल्या बरं पारायणाला? सप्त्यामध्ये काय करा तुम्ही, एक संकल्प सोडा घरात. एका वर्षामध्ये एक तरी गोष्ट आम्हाला घेऊन जायची, एक तरी संकल्प आम्हाला सोडायचा. खरं सांगा बरं, पुढच्या वर्षी पारायणाला किती जणी बसतात? आता हे माझं दुर्दैव म्हणू का? काम आयुष्यभरच करायचेत ना आम्हाला. सप्ताह वर्षभर चालतो का? महिला मंडळ चर्चा कमी करा मधली. हा, ऐका, एक उपाय आपल्याकडे आहे, ऐका. पुढच्या वर्षी जो पारायणाला बसेल त्याला माझ्याकडून चांदीचं नाणं. आता सांगा किती जणी बसत्या? खरं खरं सांगायचं. सोनं मी कुठून देऊ? मलाच भेटा नाही, यांना कुठून देऊ? बरं जाऊ द्या. एक प्रश्न विचारू का? मंडपमध्ये बसलेले आता खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलायचं नाही. संक्रांतीला साड्या कोण कोण घेणार? वरती हात करा बरं. तुमच्या हातामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का? एवढं बरं ऐका, तुम्ही ज्या साड्या घेणार आहेत ना, तुम्ही अगोदर हातवरती नाही केला ना, आताही नाही केला, यंदा तुम्हाला साडीच भेटणार नाही, भेटूच नाही.
त्याने आधीच कपड बरोबर ठेवलेले. नवीन ट्रेंड आला की आम्हाला ती घ्यावडती ना. काय पारायणाला बसा गड्या. पारायण जर तुम्ही केलं, कारण काय असतं ना, फक्त मंदिर बांधून उपयोग नसतो. त्या मंदिरामध्ये पावित्र्याबरोबर त्या ठिकाणी तप होणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी शुद्धता असणं गरजेचं असतं. पण जर आम्ही तप करत नसू, मंत्रांचा जे घोष करत नसू, तर त्या मंत्रामध्ये देवता किती थांबेल हे सांगता येत नाही. सत्ता आपल्या करत आहे. घरात दोघी असेल, आता सुना आहेत, सासा आहेत, तर सासाने 8 दिवस सांभाळून घ्यायचं. सुनाला पारायणाला बसायला लावा. नाही तर मग सासाने इथं येऊन बसा. काहीतरी एक करा, कोणतं तरी एक करा. मजाकचा विषय नाही, बोलण्याचा विषय नाही, खरोखर काहीतरी कुठेतरी जागृती होण्याचा विषय आहे. पारायणाला बसत चला. नमः पार्वती पते शिव. हर हर महादेव. श्रीकृष्ण चरित्र ऐका, रामकथा ऐका, किंवा छत्रपतींचं चरित्र ऐका, साधू संतांचं चरित्र ऐका, पुराण ऐका. पण ऐकत असताना त्याविषयी प्रेमभाव जागृत होणं अतिशय महत्त्वाचं आहे. या कलीच्या प्रभावामध्ये आम्ही प्रभावित होऊ नये याकरता आम्हाला काहीतरी साधन तुम्ही सांगावं, अशी प्रार्थना शौनकादिकांनी सूतजींना केली. सूतजींना आनंद झाला. म्हणजे तुम्ही जगाच्या कल्याणाकरता प्रश्न केला आहे, आणि खरोखर तुम्हाला जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर एक करा. जीवाला जर मुक्त व्हायचं असेल, कलीच्या प्रभावामध्ये जर प्रभावित व्हायचं नसेल, तर त्याकरता एकच मार्ग आहे, तो म्हणजे श्री शिव महापुराण. श्री शिव महापुराण की. जीवनमुक्त व्हायचं असेल तर शिवकथा श्रवण करा. पण श्रवण करत असताना निर्मत्सर होऊन श्रवण करा. ग्रंथकार सांगतात, शिवकथा श्रवण करताना कसल्या प्रकारचा अंतःकरणामध्ये मत्सर नसला पाहिजे.